मधु शिरगावकर लिखित कथा वर सादर करती पूर्वाधार। रामच्या वडिलांचा अचानक हृदयविकारानं मृत्यू झाला आणि रामचं कुटुंब दुःखाच्या खाईत लोटलं गेलं। राम तर पार मुळापासून हादरला। हसत खेळत नाश्ता करणारे आपले बाबा अचानक या जगातून नाहीसे झाले, याला काय अर्थ आहे? असं कसं चालेल? काहीतरी तोडगा काढायलाच हवा। मग रामनी सगळे जुने ग्रंथ ढुंढाळायला सुरुवात केली। कसून तपास सुरू केला, सपाटाला, आणि शेवटी त्याला एक संदर्भ सापडला। खात्रीलायक उपाय, अतिशय अवघड पण खात्रीचा। रामनी सर्व पूर्वतयारी केली आणि मग साधनेला सुरुवातही केली। घरच्यांना रामचा जिद्दी स्वभाव चांगलाच जयाचा होता, त्यामुळे कुणी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता। पाहता पाहता रामची तपश्चर्या कडक होत चालली। नारायणाने नारदाकरवी यमराजांना निरोप धाडला। यमराजाचा रेडा सुस्तावला होता। काय कटकट आहे ही, काय वेळ झाली मीटिंग बोलवायची? तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये तुमची काही पत आहे की नाही? तो डापरलाच यमराजा। अरे सबुरीनं घे, ते नरमाईच्या स्वरात म्हणाले। तुला माहित आहे ना सध्याची स्थिती? कोरोना उद्रेकानंतर भारतातून करोडोंना उचलता येईल अशी अटकळ होती। ब्रह्मदेवानी सगळी तयारी करून ठेवली होती। आला आत्मा उचल ताबडतोब नव्या मुशीतून काढून नवा माल पृथ्वीवर पाठवण्यासाठीची सर्व यंत्रणा तयार ठेवली होती त्यांनी। पण कसलं काय नि कसलं काय, मला जेमतेम काल पुरवता आला त्यांना। साहजिकच पत खाली झाली माझी। आता नोकरी टिकवून ठेवायची तर निदान बोलवल्याबरोबर हजर तर राहायला लागणार ना। चला, कोण यमाचा रेडा झालोय असं झालंय मला। शेषशाही अस्वस्थपणे या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती। अहो जरा शांत झोपाल का? असं सारखं हालत राहिलात ना तर मला नाही बाई पाय चुरायला जमायचे। आणि मेलं हवेत कशाला पाय चुरून? काय मोठे डोंगर पालते घालताय रोजचे? इथंच तर लवणलेले असतात। माझी मेली कंबर भरून येते पालती मांडी घालून पोज मध्ये ताठ बसायचं म्हणजे। लक्ष्मी माता टणटणली। शेषशायींची नजर क्षणभरच क्रुद्ध होत निवळली। मग नेहमीच कमावलेलं हसू चेहऱ्यावर आणत ते म्हणाले, शांती लक्ष्मी देवी, शांती। त्या यमाची प्रॉडक्टिव्हिटी कमालीची खालवली आहे। तो ब्रह्मदेव सतत माझ्या नाभीला ढुशा देतो। स्वर्ग लोकाची कशी नाचक्की होतीये वगैरे कटकट करतोय। त्यातून त्या भूतलावरील महाभागानं कसली तरी तपश्चर्या चालवली। सगळीकडून नुसता त्रास आहे। तुम्हाला काय जात ते लवंडलेले असता? यमराज हात जोडूनच आत, तोंडावर अगदी कसनुसं हसत। त्यांना पाहून लक्ष्मी देवींनी नाक मुरडलं। यमराजांना खरं तर प्रचंड राग आलेला, पण सांगतात कोणाला? निमूटपणे उभे राहिले। यमराज, काय हाल हवाल? ठीक आहे देवादिदेव, ठीक आहे। अहो ब्रह्मदेवांना तुम्ही कच्चा मालच पुरवला नाही तर ते विश्वनिर्मिती करणार कशी? यमराजांच्या नाकर्तेपणामुळे टर्नओव्हर पुरता बोंबललाय असा आरडाओरडा करतायत ते। हो ना, जरा गणित तुटलंय खरं। भारतातून भरपूर आत्मे माल म्हणून उचलता येतील, त्यासाठी होता नव्हता तो सगळा स्टाफ मी जय्यत तयार ठेवला होता। पण तिथल्या लोकांनी गनिमी काव्यानं आमचे सगळे प्लॅनच धुळीला मिळवले। आणि तो कोण मानव तपश्चर्येला बसलाय? भंग करण्यासाठी काही प्रयत्न वगैरे कराल की नाही? हो हो, कालच बातमी कळलीये मला। यमराज, पूर्वीचा जोश नाही राहिला तुमच्या कामात। करा काहीतरी। इतर बरेच इंटरेस्टेड आहेत बरं का या पोस्टसाठी। मी निष्ठावान अधिकारी देवादिदेवांचा, एक संधी द्या शेषशाही। ठीक आहे, गरज पडली तर नारदाची मदत। हो हो, येतो मी। नारायण नारायण। रामनी डोळे उघडले।
नारद मुनी प्रसन्न चेहऱ्याने समोर उभे. रामने उठून नमस्कार केला. नारदांनी आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला. बोल वत्ता, का तपस्या करतोय? काय आहे मनात? मला यमराजांना प्रसन्न करून घ्यायचंय. त्यांच्याकडून मला वर हवा आहे. कसला वर हवा आहे तो मी त्यांनाच सांगतो. हरकत नाही, पण तुला यमराज किती चतुर आहेत हे माहित आहे ना. जो काही वर मागशील तो नीट विचार करून माग, नाहीतर एवढी केलेली तपस्या वाया जायची. यमराज तुला वर देताना काहीतरी पळवाट नक्की काढणार. राम विचारात पडला. नारद म्हणाले, तुझी तपस्या देवाधिदेव श्री विष्णूंना समजली, म्हणून त्यांनी मला तुझ्या मदतीला पाठवलं. पण मला तुझ्या इच्छेविरुद्ध मदत नाही करता येणार. चल, चालू दे तुझी तपस्या. यमराज निघालेच असतील इकडे यायला. वर मागतानाच म्हणजे झालं. नारायण नारायण. थांबा मुनिवर, मला तुमच्या मदतीची गरज आहे. नारदांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता कैक पटींनी वाढली. मुनिवर, माझे वडील अचानक मृत्यू पावले. तेव्हा मी विचलित झाले. घरदार हादरून गेले. मला माझं मरण कधी व कसं येणार हे आधीच कळावं अशी माझी इच्छा आहे. मी हाच वर मागणार आहे. नारद मुनी गालातल्या गालात हसले. तपस्या फार मोठी आहे वत्सा तुझी. नुसता कधी व कसं घेण्यापेक्षा तू तो तुला ठरवता येईल असा वर का नाही मागत? असं येईल मागता? यायला काय झालं? एवढी तपस्या करतो आहेस, शिवाय मागताना भरपूर मागावं, मग मिळतं थोडस. तेव्हा आता हा विचार कर की मृत्यू कसा हवाय तुला, केव्हा हवाय? अचानक तुझ्या वडिलांसारखा, का अपघाती मृत्यू, का हळूहळू आधी व्याधींनी पूर्वसूचना देऊन, भरपूर शारीरिक हाल अपेष्टा होऊन, जवळच्या लोकांनी तुझ्या जाण्याची इच्छा करून, वाट पाहून? राम विचारात पडला. त्याच्या नजरेसमोर त्याचे जर्जर झालेले शरीर दिसू लागले. जवळची मंडळी कंटाळून डोक्याला हात लावून बसलेली दिसू लागली. त्याला जोर जोरात नकारार्थी मान हलवली. किंवा तू असं का नाही करत, भरपूर आयुष्य मागून घे, किंवा त्यापेक्षा अमरत्वच का नाही मागत? राम एकदम विचारला. असा वर मिळेल? अरे तू विचारपूर्वक निगोशिएट केलं पाहिजेस. पण काय हवंय ते मनाशी नक्की ठरव. द्विधा मनस्थिती नको. बघ समजा तू 1000 वर्षांचं चिरतरुण आयुष्य मागितलंस आणि मग अचानक मृत्यू, तर कसं होईल? म्हणजे बघ, तुझ्या पुढच्या 10 पिढ्यांचा तू साक्षीदार असशील. तुझी नातवंड पतवंड सगळे तुझ्या डोळ्यासमोर जन्म तर घेतीलच, पण त्याचं संपूर्ण आयुष्य तुला पाहता येईल. अर्थात त्यांचे मृत्यूही पाहावे लागतील. मात्र तुला मिळालेलं 1000 वर्षांचं चिरतरुण आयुष्य त्यांना खटकेल का रे कदाचित? नारदांनी हळूच पिलू सोडली. रामचा मगाशी हुशारलेला चेहरा एकदम काळवंडला. माझ्या प्रिय बायका मुलांचेही मृत्यू मला पाहावे लागतील, तो हताश होत म्हणाला. हो, ते तर पाहावेच लागणार. मी फक्त माझा मृत्यू कधी होणार आणि कसा होणार एवढंच जाणून घेण्यासाठी तपस्या करत होतो. मी तेवढंच मागेन. राम म्हणाला. नारायण नारायण. असं म्हणतोस? बर, तसं तर तसं. पण यमराजांनी तुला एकदा काय सांगितलं की मग काय होणार? विशेष काही नाही. फक्त सांगितल्या क्षणापासून तू त्या क्षणाचाच विचार करून कष्टी होणार. तो दिवस फार दूर असेल तर कदाचित काही वर्ष तू सुखाने घालवशील, पण मग तू सतत त्या दिवसाचाच विचार आणि भयानी तुझे राहिलेले दिवस, महिने, वर्ष व्यतीत करशील.
राम कमालीचा हादर. मुनिवर, तुम्ही म्हणालात की यमराज यायला निघाले. मी आता काय करू? मला कसलाच वर नकोय. चुकलंच माझं, मी अशी तपस्या केली ते. नारायण नारायण. लवकर सांगा. तू निघ इथून लगेच. मी पाहतो. यमराजांना काय सांगायचं ते मी पाहतो. रामनी नारदांना नमस्कार केला व पळत सुटला घराकडे. झाडामागे लपून बसलेला यमराज बाहेर आला. तुझे खूप उपकार झाले नारदा. नारायण नारायण असं म्हणत नारद अदृश्य झाला. रेड्यानं तोंडातली गवताची काडी उच्चतेनं तुंबली. चला आता. चल बाबा. दमलेला यमराज म्हणाला आणि मार्गी लागला.